आक्षेपार्ह पत्रक वाटल्याने नाशिकमध्ये मोठा तणाव निर्माण झालाय। पंचवटी पोलीस ठाण्यासमोर नागरिक आक्रमक झाले। नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला। आंदोलनात आमदार राहुल डिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे उपस्थित होते। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला। पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तर 2 संशयितांना ताब्यात घेतलं। ज्या संस्थेचं नाव वापरून त्यांनी हे लेटर हेडवर हे छापण्यात आलं होतं, ती संस्था सध्या अस्तित्वात नाही। साधारणतः 3-4 वर्षापूर्वीच ही संस्था बरखास्त करण्यात आलेली आहे आणि अशी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही। एक खोटं पत्र तयार करून वैयक्तिक कारणातून एका कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने कृत्य करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानुसार त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये या प्रकारे आवाहन करण्यात येत आहे आणि मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।